तर मित्रांनो झालाय उल्हासनगर मध्ये ड्रॉप आहे आपला उल्हासनगर. तर नेहमी चालायला जागा नसते, आज गाडी आपली सुसाट चालली. तर झालाय मित्रांनो उल्हासनगरचा ड्रॉप. आणि आता मी बंद केलेलं आहे ॲप. बघू पुढे जाऊनच घेतो, कारण का इकडनं गाडी टर्न वगैरे मारायला भेटणार नाही आणि कोण कुठून बुक केलेलं काय माहिती. त्यामुळे बंदच केलं ॲप आणि पुढून जाऊन चालू करतो आणि मग तिकडनंच बुकिंग घेतो आणि मग घरी जातो. नाहीतर मग जर नाही भेटली बुकिंग तर मग एमटीच घरी जाईन. चला तर आता बघूया पुढे बुकिंग भेटते का. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली 8:30 वाजले. तर सकाळीच गाडी काढली होती, पण जरा गाडी वॉशला गेलो, तिकडे 2-3 गाड्या होत्या, टाइमपास झाला. तिकडनं निघालो, CNG वगैरे फिल केलं, तर आलो इथे ट्रिपची वाट बघतोय. पण ट्रिप तर काय भेटत नाहीये. तर बघूया आता ट्रिपची वाट. ट्रिप भेटली तर भेटली, नाहीतर नाही. आता इथे काटेमानेल नाक्यावरती थांबलेलो आहे KDMCच्या इथे. तर बघूया, जर ट्रिप भेटली तर कंटिन्यू, नाही भेटली तर मग लोकल काहीतरी काम करूया, बघूया. आणि संडे आज ट्रिपचं थोडंसं काय माहिती आहेत का नाही बाबा, आपल्या नशिबात ट्रिप आहेत का नाही आज. चला तर बघूया वाट आता ट्रिपची, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. तर मित्रांनो कल्याण वेस्टला आलो होतो खडकपाड्याला बुकिंग घेऊन. आणि आता तिकडनं म्हणजे खूप उशीर थांबलो, बुकिंगच लागत नव्हती. मग तिकडनं लागली आता. तर बदलापूरची बुकिंग लागली आहे. तर रेट एवढा काय मला असं वाटला नाही खास आहे, पण घेतला तो पण प्राईम प्लस मध्ये काहीतरी 378चा रेट होता. पण घेतला, जाऊ दे आता उभा राहण्यापेक्षा. नका खूप उशीर झाला, उभा होतो. 3-4 ट्रिप वाजल्या, पण त्या काय चांगल्या नव्हत्या. एक माथेरानची वाजत होती 800 रुपये, मला ती पण काय ठीक वाटली नाही. मग शेवटी हीच घेतली ट्रिप. बोललो जाऊ दे हीच घेऊया, जाऊया बदलापूरला, कारण का तिकडनं रिटर्न ट्रिप भेटेलच आपल्याला कल्याणची किंवा डोंबिवली कोणती तरी आसपास लोकल एरियाची. चला आता जाऊया पिकअपला आणि बघूया आता बदलापूरला जाऊन काय. कारण का उबरमध्ये तर सकाळपासून एक पण ट्रिपच नाही वाजली, म्हणजे छोटी पण अशी जी मी ऍक्सेप्ट नाही करणार ती पण ट्रिप नाही वाजली. तर बघूया आता काय. चला तर भेटूया आता बदलापूरला. तर मित्रांनो बदलापूरला आलेलो आहे मुळगावला आता. तर मुळगाववरून परत रिटर्न जातो जरा सिटीमध्ये. इकडनं जर बुकिंग नाही भेटणार, बघू शकता तुम्ही इकडे काहीच नाही आजूबाजूला. तर आता इकडनं जातोय रिटर्न, बघूया आता बुकिंग भेटते का नाही भेटते. तर एक बुकिंग लागली होती मला जोईनगरची, पण रेट खूप कमी दाखवत होता. 650-700 असा काहीतरी रेट होता, 685च्या आसपास प्राईम प्लस मध्ये. काय रेट पण नाहीये, त्यामुळं नाही घेतली ती बुकिंग. तर बोललो लोकलच काम करूया. बघूया आधी जाऊया इकडनं बाहेर आणि मग घेऊया आता बुकिंग. रोड एक नंबर आहे. चला तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग भेटते आपल्याला. तर मित्रांनो आता डोंबिवलीला आलो होतो. आता डोंबिवलीवरून आलो, आता परत आपल्याला लागली अंबरनाथ साईडची बुक. खोचगाव दाखवते, म्हणजे ते अंबरनाथ बदलापूरच्या आसपासच आहे, दोघांच्या मध्ये. तर ठीक आहे, आता 10 मिनिटं आहेत पिकअपला. पिकअप करूया आणि जाऊया आता बदलापूरला. आज रेट खूप कमी दाखवतो, एकदम खतरनाक रेट आहे मित्रांनो. म्हणजे गाडी चालवायची इच्छा नाही होते, पण आता काय काढली तर करायलाच लागेल. आणि घरी बसण्यापेक्षा पण काय, जो ऑटोचा रेट आहे तो रेट भेटतो आज ओलाला. उबर तर मी चालूच नाही केलं. उबरमध्ये काय वाजतच नाही, वाजतंय ते पण खूप म्हणजे जास्त, त्याचा पण जास्त, याच्यापेक्षा जास्त लो रेट आहे. मग आता बघूया जे काय ते ओलामध्येच आपलं भेटेल तेवढं 5-6 वाजेपर्यंत काम करणार संध्याकाळी. आणि मग जेवढं होईल तेवढं, किंवा CNG पूर्ण संपेपर्यंत काम करणार. एक CNG दोघांपैकी एक, तर 5-6 वाजेपर्यंत, नाही तर पूर्ण CNG संपेपर्यंत. तर अर्धा CNG बाकी आहे आणि 3च ट्रिप झाल्यात. तर ठीक आहे, चला मित्रांनो करूया ही ट्रिप कम्प्लीट, भेटूया. तर मित्रांनो अंबरनाथला आलेलो. आता बघा आपल्याला एक काटेमानुलीची बुकिंग लागली, म्हणजे कल्याण ईस्टची. बघूया घराकडे जर गेलो तर, नाहीतर मग आज कामच करेल 5 वाजेपर्यंत, कारण का असं पण घरी जायला कंटाळा आलाय आणि टार्गेटचं तर जवळपास पण नाही. तर मग तोपर्यंत मला तर असं वाटतं कामच करूया. तर बघूया, चला करूया पिकअप. 4 मिनिटात दाखवतोय आणि मग. तर मित्रांनो कल्याणची ट्रिप झाली पूर्ण आणि मग तिकडनं मला लगेच श्रीरामच्या मागच्या म्हणजे या साईडची 4 नंबर साईडचे इथे जो बँकवेट हॉल आहे, त्या हॉलच्या इथली बुकिंग लागलेली. आता परत मला तिकडनं उल्हासनगर मध्येच बुकिंग लागली. तर चाललोय पिकअपला.
3 मिनिटं दाखवतात, 3 मिनिटात पिकअप करतो आणि मग तिकडे ड्रॉप करतो. मग बघूया त्यानंतर कोणती बुकिंग लागते आणि काहीतरी खाऊन घेतो. चला तर जाऊया आता पिकअपला. तर मित्रांनो उल्हासनगरला आता ड्रॉप केलेला आहे आणि आता परत आपल्याला कल्याणची बुकिंग लागलेली आहे. 2 मिनिटावरती पिकअप आहे. चला तर आता पिकअप करूया आणि जाऊया कल्याणला आणि मग कल्याणवरून अजून एक बुकिंग मग मला वाटतं मी बंद करेल. तर बघूया चला आता, अजून फिक्स नाही काय पण कंटाळा आलाय. ठीक आहे चला बघूया आता, हे पिकअप करूया मग माहिती पडेल कुठली बुकिंग लागते. बदलापूर लागली कल्याणवरून तर बरं होईल, म्हणजे अजून 2 बुकिंग होतील. चला ठीक आहे जाऊया आता पिकअप करूया. चिंचपाडा गावची बुकिंग घेतलेली आहे. कल्याणचा ड्रॉप केला आहे. 2च मिनिटं आहेत इथे जे बाजूलाच आहे. मला वाटतं बुकिंग आज एकदम फास्ट आहेत पण रेट काय एवढा खास नाही. तर ठीक आहे आता बघूया पिकअप करूया आणि चिंचपाडा, मग चिंचपाड्यावरून मला वाटतं घरीच जाईल असं बघूया आता. तिकडनं जर कोणती चांगली बुकिंग लागली या साईडला, कल्याण बिल्याणच लागली तर लागेल, आणि नाहीतर मग घरीच जाईन आता. बघूया चला. मित्रांनो चिंचपाडामध्ये आलोय आता आणि आपल्याला लागले गजानन मार्केटची ट्रिप. तर बघूया आता गजानन मार्केटला जाऊया. करूया पहिले पिकअप आणि मग जाऊया गजानन मार्केटला. तर मित्रांनो झालाय उल्हासनगरमध्ये ड्रॉप. आहे आपला उल्हासनगर. तर नेहमी चालायला जागा नसते, आज गाडी आपली सुसाट चालली. तर झालाय मित्रांनो उल्हासनगरचा ड्रॉप आणि आता मी बंद केलेलं आहे ॲप. बघू पुढे जाऊनच घेतो, कारण का इकडनं गाडी टर्न वगैरे मारायला भेटणार नाही आणि कोण कुठून बुक केलेलं काय माहिती. त्यामुळे बंदच केलं ॲप आणि पुढून जाऊन चालू करतो आणि मग तिकडनंच बुकिंग घेतो आणि मग घरी जातो. नाहीतर मग जर नाही भेटली बुकिंग तर मग एमटीच घरी जाईन. चला तर आता बघूया पुढं बुकिंग भेटते का. तर मित्रांनो आज आपलं बघूया काम किती झालंय. तर आज आपलं झालंय ओके 2800 रुपयाचं काम झालंय. आज फक्त ओलाच चालवलंय, उबर नाही चालवलंय. 2800 मध्ये 10 ट्रिप कंप्लीट केलेत. 2800 काम झालं. 2800 रुपयाचं चांगलं काम झालंय. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं काम असेल, तरी पण माझ्या अपेक्षेनुसार तर चांगलंच काम झालंय. ट्रिप तर बघा खूप छोट्या छोट्या 180, 377, 388, 357, 357, 197, 296, 221 अशाच ट्रिप मारल्या छोट्या छोट्या आणि छोट्या छोट्या ट्रिपने चांगलं काम झालंय. तर मित्रांनो टोटल आपलं काम झालंय 2855. त्यामध्ये -500 रुपयाचा CNG गेला आज आणि ओलाची प्लॅटफॉर्म फी उबरदा चालवलं ना 83 रुपीज आपल्याला पर डे पडतो. तर ओव्हरऑल नेट आपल्याला 2272 रुपये म्हणजे 2301 जवळपास आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. तर चांगलं काम झालंय आज. मला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं काम होईल, कारण का ट्रिप स्टार्टिंगला लागत नव्हत्या. चला ठीक आहे तर भेटूया उद्या मित्रांनो. आता आलोय घरी.